मागच्या भागामध्ये आपण विविध प्रकारच्या टॉपिक लेवलचा आपण अभ्यास केला, पॅरामिड पाहिला आणि या व्यतिरिक्त टॉपिक लेवल पाहत असताना त्याच्यामध्ये असणारे जे काही फायटोट्रॉपिक्स, झू प्लॅन्क्टोन, फिशेस, ह्युमन्स आणि पुन्हा टॉपिक लेवलचा पाहत असताना आपण ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टम, हार्बिवरस, कार्निवरस, ऑम्निवरस हे पण पाहिलं होतं आणि व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण अभ्यास केला. आता पाहणारा आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बायो जिओ केमिकल सायकल. बायो जिओ केमिकल सायकल हा जो बायो जिओ केमिकल सायकल जर पाहिला आपण तर याच्यामध्ये जैव भूरसायन चक्र, देस द एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम इन वन वे. परिसंस्थेतील ऊर्जाचा जो प्रवाह आहे हा एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो, वन वे आहे. पहिले सुरुवातीला आपण इकोसिस्टमचा अभ्यास करत असताना पाहिलं की ज्या पद्धतीने सूर्यापासून येणारी जी काही एनर्जी आहे, सनपासून मिळणारी एनर्जी आहे ते प्लांटला मिळते आणि प्लांट एनर्जी काय करतो, तो ट्रान्सफर करत असतो. हे लेवल ज्या हार्बिवरस असेल, कार्निवरस असेल, ओमनिवरस असेल, पुन्हा त्याला डिकम्पोजर करून पुन्हा प्लांट घेत असतो. अशा प्रकारचं चक्र चालू असतो आणि हे इकोसिस्टममध्ये घडत असते. याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिशनचा जर विचार केला आपण, हा न्यूट्रिशनमध्ये एक प्रकारचं द फ्लो ऑफ न्यूट्रिशन इज द सायक्लिकल म्हणजे चक्रीय स्वरूपाचे आहे. तरी ऑल ऑर्गॅनिझम नीड्स न्यूट्रन्स ऑफ देअर ग्रोथ. स्टडी द व्हेरियस कंपोनंट्स इन द फिगर अँड अलॉंग साइड द एक्सप्लेन द बायो जिओ केमिकल सायकल इन युअर ओन वर्ड्स. आता याचं जर आपण पाहिलं, या आकृतीतून जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये असणारे जे काही पोषक द्रव्ये आहे, सर्व सजीवांना वाढीसाठी असणारे जे पोषक घटक आहेत हे आवश्यक असतात. पोषक द्रव्यांची आवश्यकता असते तर त्याची वाढ होत असते, विकास होऊ शकते आणि त्याच्यातून तो आपलं जीवन जगत असतो. तर आपल्या या आकृतीमध्ये, बाजूच्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रन्स विथ इन एन इकोसिस्टम इज कॉल्ड द बायो जिओ केमिकल. बायो जिओ केमिकल दाखवलेलं आहे आणि बायो जिओ केमिकलमध्ये दाखवत असताना त्याच्यामध्ये एक प्रकारचं जी सायकल दाखवली, त्या सायकलमध्ये तुम्ही आकृतीमध्ये जर निरीक्षण करून पाहिला तर ही सायकल तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात येण्यासारखं आहे. आणि ज्या पद्धतीने कन्झर्वेशन ऑफ द इथोस्फिअर इन टू द रॉक सॉईल, पुन्हा इंट्रॅक्शन द हायड्रोस्कोअर ॲटमॉस्फेरिक लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर आणि पुन्हा ते दोन्हीकडे वळून ते पुन्हा हायड्रोस्फिअरमधून ॲटमॉस्फिअरकडे इंट्रॅक्शन होते आणि ॲटमॉस्फिअरमधून पुन्हा इन्व्हायरमेंटमध्ये इंट्रॅक्शन होताना दिसून येते. तसं जर पाहिलं आपण, जे सजीव जे वाढीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत, पोषक द्रव्ये आहेत, त्या पोषक द्रव्याचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये न्यूट्रन्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफॉर्म फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स विथ इन इकोसिस्टम. आणि याचा जर विचार केला आपण या इकोसिस्टममध्ये की जे जैविक घटक आणि अजैविक घटक आहेत हे एकमेकांच्या रूपामध्ये घटकाकडे रूपांतर करत असतात. त्याच पद्धतीने आता आपण पाहिलं की धिस सायकल ऑफ द ऑपरेट कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फ्रॉम द बाय लिथोस्फिअर आणि त्याच पद्धतीने ॲटमॉस्फिअर टू द हायड्रोस्फिअर, द सायकलिंग ऑफ द बायोलॉजिकल आणि जिओलॉजिकल and the chemical sources of nutrients in the process is the complex process and depends upon the level of the energy transfer in the ecosystem. याच्यातून आपण पाहिलं की ज्या पद्धतीने जैविक आहे, भूस्तरीय, रासायनिक पोषक द्रव्ये जे आहेत ते चक्रीभवनातून गुंतागुंतीच्या माध्यमातून ते एकमेकाकडे ऊर्जा प्रवहनाचा पातळी अवलंबून असते आणि ते प्रवाहित करत असतात आणि ते ट्रान्सफर करत असतात इकोसिस्टममध्ये. आता बघूत आपण टाईप्स ऑफ द बायोजिओ केमिकल सायकल्स. त्याच्यामध्ये अक्युम्युलेशन्स ऑफ द मेन अबायोटिक गॅसेस, न्यूट्रन्स, मटेरियल्स ऑफ इज फाउंड इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. त्याच पद्धतीने इन्क्लूड नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर etc. आता वायुचक्राचा जर विचार केला आपण, गॅसेस सायकलमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये असणारे जे काही संचयन आहे म्हणजे द्रव्याचे संचयन आहे पृथ्वीच्या आवरणामध्ये आढळतात. पृथ्वीच्या आवरणामध्ये द इज फाउंड इन द अर्थ ऑफ ॲटमॉस्फिअर, आवरणामध्ये आढळतात. म्हणजे त्या पद्धतीने अजैविक स्वरूपामध्ये पोषक द्रव्ये, अजैविक स्वरूप अबायोटिक गॅसेस आहेत आणि हे मटेरियल संचयन करण्याच्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतात. इन्क्लूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर etc.
या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा समावेश होत असतो. हे वायुचक्रामध्ये पाहिलं म्हणजे गॅसेस सायकलमध्ये. आणि सेडिमेंटरी सायकलमध्ये अवसादन भूचक्रामध्ये जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये an accumulation of the main abiotic nutrients material is found in a soil, sediment and sedimentary rocks. It is for the earth. म्हणजे मुख्यतः जे अजैविक घटक आहेत, पोषक द्रव्याचे संचयन आहे, हे ज्या पद्धतीने आपण पाहिलं अबायोटिकचं, तर हे सॉईलमध्ये, खडकामध्ये, सेडिमेंटरी खडकामध्ये हे याच्या जमिनीमध्ये हे आढळून येतात. इन्क्लूड द सॉईल कंपोनंट्स लाईक आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस ETC. हे सगळे रॉक्समध्ये किंवा सेडिमेंटरीमध्ये, सॉईलमध्ये आढळणारा जो घटक आहे, कंपोनंट्स आहे, तो म्हणजे आयरन स्वरूपामध्ये सापडतो किंवा कॅल्शियमच्या, फॉस्फरसच्या ETC याच्यामधून सापडत असतो. The gases of cycle is the spidery cycle, then the sedimentary cycle. For example, if carbon dioxide is the accumulated in area, it is the quickly disappears with the wind or absorbed by the plants. आणि याच्यामधून आपण पाहतो आपण ज्या पद्धतीने जो चक्र आहे हा गॅसेस सायकलमध्ये म्हणजे एक प्रकारचे स्पायडरी सायकलमध्ये द सेडिमेंटरी सायकल आहे. आणि हे फॉर जर एक्झाम्पल पाहिलं आपण कार्बन डायऑक्साईडचा, तर तो काय करतो, एखाद्या भागामध्ये कार्बन डायऑक्साईड ॲक्युमुलेटेड करतो आणि हे करत असताना तसंच वाऱ्याच्या माध्यमातून विसरण डिसअपिअर्ड करत असतो. आणि हे करत असताना त्या वनस्पतीची त्या याच्यातून काय होते, शोषण केले जाते, कार्बन डायऑक्साईड शोषण केले जाते. तसंच क्लायमॅटिकली चेंजेस आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज सिरियसली अफेक्ट द स्पीड, इंटेन्सिटी, इक्विलिब्रियम ऑफ दिस सायकल्स. हेन्स व्हेरियस आस्पेक्ट ऑफ दिस सायकल्स आर एक्सटेन्सिव्हली स्टडी नोवडेज. म्हणजे याच्यातून आपण पाहिला की हवामानातील जो बदल आहे किंवा मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्रांची जी गती आहे, त्याची जी स्पीड आहे, इंटेन्सिटी आहे, आणि याचा जर गंभीर परिणाम म्हणून आपण चक्रातील विविध जे काही घटकांचा अभ्यासावर अवलंबून आहे विशेष भर दिला जातो. म्हणजे याच्यावर एक्सटेन्सिव्ह स्टडी ऑफ द नोवडेज आपण करत असतो, त्याचा अभ्यासातून विशेष भर दिला जातो. पुढचा जो भाग आहे, डू यू नो द सायकल ऑफ द गॅसेस ऑफ द सेडिमेंटरी सायकल कॅन नॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम each other. For example, nitrogen is the present in the form of gases in the atmosphere and in the form of compounds like nitrogen oxide, soil and sedimentary. Similarly, carbon occurs in the abiotic form mainly in coal, granite, diamond, limestone, etc. In the earth's crust in the form of the carbon dioxide gas in the atmosphere. Generally, carbon is the present in the plants, animals and much shorter duration than in a coal. आता हे पाहत असताना आपण जी सायकलची गॅसेस आहे, सेडिमेंटरी सायकल्स आहेत, याचा एकमेकांचा जर विचार केला आपण एकमेकापासून पूर्णतः वेगळी करता येत नाहीत. कसं, नायट्रोजन वायूचं रूपात वातावरणामध्ये आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड हा संयुगाच्या स्वरूपात मृदेत व म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन हा अबायोटिक स्वरूपामध्ये आढळतो. मुख्यतः जे काही भूकवचामधील जे ग्रेनाईट आहे, डायमंड आहे, ग्रफाईट आहे, चुनखडी आहे, या सगळ्यामध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साईड आढळतो. सामान्यपणे हा एक प्रकारचे आपण जर पाहिले जनरली तर कार्बन इज द प्रेझेंट. कोळशापेक्षाही वनस्पती व प्राण्यामध्ये कार्बनचे अस्तित्व कमी आढळते. आता बघूत आपण कार्बन चक्र काय आहे. द कार्बन सायकल जर पाहिलं आपण तर याच्यामधून आपल्याला एक लक्षात येईल, त्याच्यामध्ये सनलाईट आहे म्हणजे सोलार एनर्जी. त्याच पद्धतीने कार्बन डायऑक्साईड फ्रॉम फॅक्टरीमधून, रेस्पिरेशन ऑफ द प्लांट्स, रेस्पिरेशन इन द एनिमल्स, बायोटिक कार्बन, बायोटिक डिकम्पोजिशन्स, ॲब्झॉर्ब्स इन वॉटर आणि फॉसिल फ्यूल. असं जर पाहिलं तर आपल्याला कार्बन चक्र असं पाहिल्यानंतर लक्षात येईल. द प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड. प्लांट्स काय करतात, कन्वर्ट इन द कार्बन डायऑक्साईड इन टू द कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मेन प्रोसेस ऑफ द कार्बन सायकलमध्ये दाखवलेलं आहे की ज्या पद्धतीने सनलाईट क्लोरोफिलामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतो, पाण्याच्या अंशाच्या माध्यमातून त्याच्यामधून एनर्जी निर्माण करतो आणि हे एनर्जी निर्माण करत असताना
त्याच्यातून पुन्हा ऑक्सिजन काय करतो, सोडत असतो. हा सोडत असताना पुन्हा जर आपण कार्बन सायकलचा विचार केला, एनर्जी आणि ऑक्सिजन हे जर एकत्र जर पाहिलं तर हे कशामध्ये स्टोअर केले गेलेले आहे, मायटोकॉन्ड्रियाच्या माध्यमातून, आणि हे एनर्जी स्वरूपामध्ये स्टोअर केले जाते. कशामध्ये, मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिकामध्ये हे एनर्जी स्टोअर केलेली असते. त्याच पद्धतीने इव्हेंटली आफ्टर डेथ ऑल टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स आर डिकम्पोज by the decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organism. In this way, carbon is the continuously passed from one living organism to another. After the death of living organism, carbon goes to the atmosphere and again taken by the living organisms. अशा प्रकारचं कार्बनाचं चक्र हे सतत कंटिन्यू आपल्या सभोवताली कंपोजर्समधून जे काही बॅक्टेरिया, फंगी वगैरे आहे, कार्बन डायऑक्साईड रिलीज करत असतात. पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये आल्यानंतर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करतात. पुन्हा कार्बन कंटिन्युअसली पास अवे फ्रॉम वन लिव्हिंग टू द अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमपर्यंत पोचलं जातं. आणि पुन्हा डेथ झाल्यानंतर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गॅसेस टू ॲटमॉस्फिअरमध्ये सोडत असतात आणि पुन्हा ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये येत असतात. अशा प्रकारचा चक्र चालूच असतो. Do you know carbon dioxide is the release into the atmosphere by abiotic process like burning of fossil fuels and wood, forest fires, and the volcanic activities. Oxygen is the release into the atmosphere and the biotic process of the photosynthesis. Carbon dioxide through respiration and equilibrium of oxygen, carbon dioxide gases in the atmosphere is the maintained by the plants. हे तुमच्या आपल्या या रासायनिक समीकरणातून आपल्याला दिसून येईल. ज्या पद्धतीने 6CO2 + 12H2O अँड सनलाईट अँड क्लोरोफिलच्या माध्यमातून C6H12O6 + 6H2O + 6O2 रिलीज झालेला आहे. त्याच पद्धतीने पुन्हा C6H12O6 + 6O2 मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि कार्बन डायऑक्साईड तो रिलीज करत असतो 6CO2मध्ये आणि एनर्जी स्टोअर करत असतो. हे पाहिलं आपण. थिंक अबाउट इट, हे पण वगळलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने कार्बन सायकल इज द व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेचर रिजन, वाय इज इट, हे तुम्ही तुमच्या याच्यातून जरा विचार करा. याच्या माध्यमातून तुम्ही विचार करू शकता. आता पुढचा जो टॉपिक आहे तो मीन्स द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकलमध्ये आपण पाहूया. ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन फ्रॉम द 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर, हे आपल्याला माहीत आहे. ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं जो प्रमाण आहे तो प्रमाण कसं आहे 21% आपल्या वातावरणामध्ये दिसून येतो. इट इज द ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअरमध्ये पण आढळतो, म्हणजे शिलावरण आणि जलावरणामध्ये आढळतो. Circulation and the recycling of the oxygen within the biosphere is called the oxygen cycle. Oxygen cycle कशाला म्हणतात? ज्या पद्धतीने सर्क्युलेशन अँड द रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन, circulation and recycling of oxygen within the biosphere is called the oxygen cycle. This cycle is to include both the biotic and abiotic component. Oxygen is the continuously produced as well as used up in the atmosphere. ओके. आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हे जे जीवाणूतील ऑक्सिजन अभिसरण आहे किंवा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजनचे चक्र आहे हे आपण पाहिलं. या व्यतिरिक्त या चक्रामध्ये देखील बायोटिक अबायोटिक असे दोन्ही घटक समाविष्ट आहे. ऑक्सिजन इज द कंटिन्युअसली त्याचं काय करतो, प्रोड्यूस करतो ॲज वेल ॲज यूज पण करत असतो. ऑक्सिजन प्रोड्यूस करत असतो आणि यूज पण करत असतो. Oxygen is highly reactive and it is the radially react with other elements and compounds, as oxygen is the compound in various forms like molecular oxygen O2,
water, H2O, carbon dioxide, CO2. Inorganic compounds, it is the oxygen. Oxygen cycle of the biosphere is the extremely component. Oxygen is the release in the process of the photosynthesis. Where is it used in the process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने शोषण असेल, ज्वलन असेल किंवा विघटन असेल किंवा ज्या पद्धतीने लोखंडाचं गंजणे असेल, या सगळ्या याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होत असतो. आणि हे एक प्रकारचं काय ऑक्सिजन चक्र अतिशय कॉम्प्लेक्स, एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स आहे. बायोस्फिअर इज द एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स आहे. आता बघूत आपण डू यू नो, हे पण वगळलेला भाग आहे. Most microorganisms are use oxygen for the respiration. Such microbes are called the aerobus, oxygen. Aerobus. Microbes which do not need oxygen is called the anaerobus. म्हणजे जे ऑक्सिजन वापरतात त्यांना ॲरोबेस म्हणलेलं आहे. आणि ॲनारोबेस कशाला म्हणलेलं आहे, जे ऑक्सिजनचा वापर करत नाही. ऑक्सिजन इज द इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. ऑक्सिजनचा जो रोल आहे, इट इज द ऑल्सो यूज्ड इन द व्हेरियस केमिकल रिॲक्शन. ओझोनमध्ये प्रोड्यूस करण्यासाठी, तसंच फ्रॉम द ऑक्सिजन व्हेरियस ॲटमॉस्फिअर प्रोसेसमध्ये त्याचा बऱ्याच प्रमाणात वापर होत असतो. कॅन यू रिकॉल. आता बघूत आपण नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये पाहत असताना आपण ज्या पद्धतीने प्लांट्स डेट्स होतात, प्लांट डेट्स रिमेन्स राहतात, एनिमल्स डेट रिमेन्स राहतात, त्याच्यातून युरिन आणि एक्सक्रेटा निघते. आणि या व्यतिरिक्त जो एनिमल्स असतात ते ॲम्युनिफिकेशन करतात. या व्यतिरिक्त प्लांट्समध्ये नायट्रोजन आणि नायट्रेट आणि नायट्राईट हे करत असतात आणि नायट्रिफिकेशन करत असतात. आणि डिनायट्रिफिकेशन होत असताना फिजिकली फिक्सेशन, लाईटिंग करतात. पुन्हा ते एक प्रकारचे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ बॅक्टेरिया, याच्यातून इंडस्ट्रियल फिक्सेशन आणि ॲटमॉस्फिअर नायट्रोजन, अशा प्रकारची सायकल निर्माण होताना इथं दिसून येते. आणि याच्यात प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज मीन बाय द नायट्रोजन फिक्सेशन. स्थिरीकरण म्हणतात त्याला. कशा पद्धतीने होते ते. विच मायक्रोब्स ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ द नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन इज द फॉर्म 78%. ज्या पद्धतीने ऑक्सिजन जर विचार केला किती पर्सेंट आहे, 21 आहे. आणि द मॅक्झिमम प्रोपोर्शन ॲटमॉस्फिअर, इट इज द नेसेसरी फॉर द मेंटेन ऑफ द सायकल ऑफ द नेचर. हे अतिशय निसर्गामध्ये सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची अत्यंत आवश्यकता असते, सातत्य राखण्यासाठी. आणि निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व आणि त्या बायोटिक अबायोटिक प्रोसेस इन द नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन. नायट्रोजन फॉर्म the maximum portion of the atmosphere. It is the necessary for the maintenance of the cycle of nature. Circulation of the recycling is nitrogen gas into the form of different compounds which through various biotic abiotic process nature is called the nitrogen cycle असं म्हटलं गेलं आहे. आता बघूत आपण ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. प्रत्येक हा सजीव काय करतो, नायट्रोजनच्या चक्रामध्ये भाग घेत असतो. इट इज द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. तसं जर पाहिलं आपण, प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांना जर नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. तसंच एज कम्पेअर टू द अदर एलिमेंट्स, दुसऱ्या तुलनेत जर इतर मूलद्रव्यांच्या तुलनेत जर विचार केला आपण, नायट्रोजन हा निष्क्रिय आहे. तो सहजासहजी इतर मूलद्रव्याबरोबर संयोग करत नाही. मीन्स इट इज inactive and does not easily combine with the other element. Most organisms cannot use the free from the nitrogen. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. आता बघूत आपण इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द नायट्रोजन सायकल. कशा पद्धतीने इम्पॉर्टंट प्रोसेस कशामध्ये म्हणजे एक प्रकारच्या नायट्रोजन चक्रामध्ये प्रमुख भूमिका काय आहे, प्रक्रिया काय आहे पाहणार आहोत. नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणलेले आहे. कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोटिक प्रोसेस. नायट्रोजनचे रूपांतरण हे वातावरणामध्ये, ॲटमॉस्फेरिक, औद्योगिकरणामध्ये, औद्योगिक व जैविक प्रक्रियाद्वारे नायट्रेट व नायट्राईटमध्ये होणे म्हणजे नायट्रोजनचे फिक्सेशन म्हणले. अम्युनिफिकेशन, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड
एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांचे अवशेष म्हणजे जे काही डेड्स ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्याची उत्सर्जित पदार्थ म्हणजे डिकम्पोजिशन होणे आणि ते एक्सक्रेटरी हे डिकम्पोजिशन उत्सर्जित होणे आणि एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम करत असते, विघटन होत असते आणि त्याच्यातून अमोनिया वायू काय होतो, मुक्त होतो. नायट्रिफिकेशन, नायट्रीकरण, कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट अँड देन नायट्रेट. अमोनियाचे नायट्राईट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होतं. डिनायट्रिफिकेशन, कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू द गॅसेस नायट्रोजन. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे मीन्स डिनायट्रिफिकेशन. तसंच सर्फ द इंटरनेट द inform about process the oxygen cycle, carbon cycle, similarly those of the nitrogen cycle. तर अशा पद्धतीने तो आपला हा धडा संपलेला आहे.